अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशनच्या पुस्तकांचं वाचन करत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्री दादा कवळे महाराजांचे लिखित विषयांचे विसरपळ हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण व्यसन आणि शिनवी किंवा प्रत्याहार महत्वाचा हे पाहिलं. प्राणाचे श्रेष्ठत्व पाहिलं. आज प्राणाचे श्रेष्ठत्व. हे प्राण क्षणभर जरी इकडे तिकडे झाले तर चालणार नाही. उपनिषदामध्ये एक सुंदर कथा आलेली आहे. एकदा या इंद्रियांमध्ये कळंबा लागला, भांडण लागले. प्रत्येक इंद्रिय असे म्हणायला लागले की मीच मोठा, माझ्याशिवाय दुसरे कोणी मोठे नाही. मग त्या प्राणांनी असे सुचवले की बाबांनो, असे करा, तुम्हाला वाटते ना तुम्ही प्रत्येक जण मोठे आहात, तर थोडा वेळ तुम्ही बाहेर जा. तुम्ही बाहेर जाऊन पहा शरीराचे काही अडते का ते. तुमच्यापैकी कोणी बाहेर पडल्याने शरीराचे काही अडले का ते आपण पाहू. समजा काही अडले तर तुम्ही मोठे आहात असे समजायचे. इथे इंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या देवता बाहेर पडून पाहू लागल्या. पहिल्यांदा नेत्रांची देवता सूर्य बाहेर पडली. शरीराचे काही अडले नाही. आंधळ्या माणसाचे व्यवहार होतात तसे त्या शरीराचे सर्व व्यवहार झाले. मग कानांच्या देवता बाहेर जाऊन आल्या. नंतर जिभेच्या देवता बाहेर जाऊन आल्या. पण कुणाही वाचून काहीतरी अडले नाही. मग प्राण म्हणाले की आता आम्ही बाहेर जाऊन पाहतो. आणि जसजसे हे प्राण वरती उठायला लागले तसतसा त्या प्राणदेवता प्राणामध्ये ओढल्या जाऊ लागल्या. इंद्रियाची कासाविशी व्हायला लागली. जसे हे प्राण बाहेर पडायला लागले तसे हे शरीरही कासावीस व्हायला लागले. मग सगळ्या देवता प्राणाला म्हणायला लागल्या की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही. उचललेली या प्राणासरिसे ज्या प्राणांसोबत वर उचलल्या जातात त्या देवता आणि हे प्राण हे त्या भगवती शक्तीशिवाय कोणालाही आवरता येत नाहीत. मामा यासाठी एक दृष्टांत द्यायचे की हे प्राण मनोरूपी घोड्याच्या लगामासारखे आहेत आणि ते लगाम शक्तिरूपी घोडेस्वाराच्या हातात आहेत. तैसी क्रिया शक्ती पवनी असे जे अनपाविनी पडली असे नाना स्थानी नाना होय. नाहीतर आपण असा विचार करू की मनाने प्राण आवरले तर, पण मनाने प्राण कधीच आवरले जात नाहीत. राजयोगामध्ये आपण मनाने प्राणांची धारणा करतो. मनाने त्या प्राणांना एका ठिकाणी एकत्र करतो. पण एका मर्यादेच्या पलीकडे मन त्या प्राणांना संपवू शकत नाही. याचे दुसरे कारण असे आहे की मन हे आधी संपते आणि प्राण नंतर संपतात. जेव्हा लय सुरू होतो तेव्हा महाभूते एकमेकांमध्ये लय पावतात. पृथ्वी जलतत्वात लय पावते. जल अग्नितत्वात, अग्नी वायुतत्वात, वायू आकाशतत्वात लय पावते. हे आकाश मात्र परब्रह्मात लय पावते. आधी शक्तीमध्ये व मग परब्रह्मामध्ये. हा जो मनाचा भाग आहे तो सगळा आज्ञाचक्रापाशी लय पावतो. पण प्राण तिथेही लय पावत नाही. ते सहस्रारामध्ये लय पावतात, म्हणजे त्याच्याही वर जातात. मग जर मनानंतर प्राण संपतात तर मनाने प्राणांना आवरावे कसे. मन मुळीच आवरू शकत नाही या प्राणांना. त्या भगवती शक्तीशिवाय प्राणांना आवडणारे दुसरे कुणीच नाही. ही भगवतीच त्यांना आवरून जाणे. मन आणि प्राणांची अशी सांगड घालता येणार नाही. मनाने प्राण स्थिर करीन म्हटले तर ते अशक्य आहे. थोड्या वेळाने मन चालायला लागले की प्राणही चालायला लागतात. मामा त्यासाठी एक मजेशीर गोष्ट सांगायची. पांडवाची कहाणी. नदीच्या एका काठावर एक आणि दुसऱ्या काठावर एक अशी 2 गावे होती. आपल्याकडे अशा दोन्ही काठावरच्या गावांना एकाला बुद्रुक
आणि दुसऱ्याला खुर्द म्हणतात. अशी ती 2 गावे होती. त्या 2 गावांपैकी एका गावात आठवड्याची जत्रा भरायची. त्या जत्रेला दोन्ही गावातले लोक यायचे. ज्या गावी ही जत्रा भरायची त्या गावी पांडवा नावाचा एक शेतकरी होता आणि नदीपलीकडच्या गावी त्याचा एक मित्र राहत होता. तोही शेतकरी होता. त्याचे नाव होते धोंडीबा. आता हे पांडवा आणि धोंडीबा दर यात्रे दर दर जत्रेला भेटायचे. एका जत्रेला त्या पांडवाने धोंडीबाला विचारले, अरे धोंडीबा, माझा रेडा फार आजारी आहे रे. जत्रेला या पांडवाने धोंडीबाला विचारले, अरे धोंडीबा, माझा रेडा फार आजारी आहे, काय करू मी? कारण मागच्या वेळेला तू म्हणाला होतास की तुझाही रेडा आजारी होता म्हणून. तू काय औषधोपचार केलेस ते मला सांग. माझा रेडाही फार आजारी आहे. धोंडीबा म्हणाला, काही केले नाही, बाटलीवर घासलेट पाजले त्याला. ठीक आहे म्हणून पांडवाने घरी गेल्यावर बाटलीवर घासलेट ते आपल्या रेड्याला पाजले. पुढच्या जत्रेच्या वेळेला हे परत भेटले तेव्हा पांडवा म्हणाला, काय रे धोंडीबा, तू मला सांगितलेस की रेडा आजारी आहे, त्याला बाटलीवर घासलेट पाज. मी पाजले त्याला घासलेट, पण रेडा मेलाच माझा. मग धोंडीबा म्हणाला, अरे तुझा रेडा मला आणि माझा काय जिता का हाय 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 वय हा, अरे माझाही रेडा मेला. आता इथे याने हे पाहिले नाही की त्याचा रेडा जिवंत आहे की मेला आहे. औषधोपचार काय आहे ते विचारले व त्याने केला म्हणून याने केला. तशी मन आणि प्राणांची सांगड आहे. याने केले म्हणून ते करते, त्याने केले म्हणून हे करते. पण यांना एकमेकांना काही आपोआप आवडता येत नाही. म्हणून दोघांसाठी भगवती शक्तीची योजना सांगितली आहे. ही भगवतीच केवळ प्राणांना सावरणारी आहे. कारण तिच्या आज्ञेमध्ये पूर्णतः असलेले असे तिचेच पोर आहे ते. म्हणून ही भगवती जेव्हा जागृत होते तेव्हाचे माऊली वर्णन करतात. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विषयांची संपिली बोहिली, इंद्रिये बांधून आणली हृदयातू. भगवती इंद्रियांना आवरते. माऊली म्हणतात की भगवती शक्ती ही जी आहे ती शक्ती इंद्रियांना बांधून हृदयामध्ये आणते. तिच्याशिवाय कोणाचाच तो प्रत्याहार करण्याची ताकद नाही. जेव्हा इंद्रियांना असे बांधून आणले जाते तेव्हा तो प्रत्याहार झाला आणि तोही भगवती करते. ही भगवती शक्ती जागृत झाली की पहिल्यांदा ती काय करत असेल तर प्राणांना ताब्यात घेते. या प्राणांना तिने ताब्यात घेतल्याबरोबर मन आपोआप त्यांच्या मागे मागे जायला लागते आणि इंद्रियांच्या द्वारे काम करणाऱ्या ज्या देवता आहेत, ज्यांना आपण सूक्ष्म इंद्रिये म्हणतो, त्या सगळ्या देवाला प्राणांमध्ये लीन व्हायला लागतात. म्हणजे हा सगळा कारखाना जातो कुठे तर त्या भगवती पाशी. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. म्हणूनच माऊली इथे घडे पडे मोडे असे म्हणतात. हे आपोआप होते म्हणतात. तुम्ही हे करायचे नाही. ही भगवती जागृत झाली की ती हे आपोआप करून घेते. यातले काहीही तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही काय करायचे तर तेच करूनही सद्गुरु स्मरण अनुभवीजे. फक्त सद्गुरु स्मरण करायचं आणि डोळे मिटून बसायचे. बाकी जे काही आहे ते सर्व होणार आहे. त्यानंतर मात्र विषयांचा विसरू पडे. इंद्रियांच्या देवता ओढून आणल्या आणि मन देखील आपोआप ओढत गेले तर विषय कुठे आहेत आणि कोणी काय आठवायचे, काहीच आठवलं जाणार नाही. माऊली सांगतात, जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पट पाठे, जेथ सरोवर आटे, तेच प्रतिमा कैची. संसार चित्र मनावर उमटते. कसे ते उद्या आपण पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.